आजच्या या बहुजन संघटक लाईव्ह डिजिटल याच्यामध्ये आज जे जे उपस्थित झालेले या कार्यक्रमाला आपणा सर्वांचं प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो. आपणा सर्वांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो. बहुजन संघटक लाईव्ह पेजच्या माध्यमातून सतत मला वाटतं कोविडच्या काळापासून हे प्रचार प्रसाराची मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात येत आहे. त्यामध्ये आमचे जे राहुल खांडेकर आहेत त्यांच्या घरी बसल्या बसल्या लोकांना वैचारिक जी गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी, फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीची, त्यातले वैचारिक सिद्धांत हे सगळे ऐकण्यासाठी ही एक चांगली सोय राहुल खांडेकर यांनी केलेली आहे. त्यांचं पुनश्च मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आजच्या या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी भारतातील संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे शाक्यसिंह तथागत गौतम बुद्ध, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि या संपूर्ण जगातील एकमेव विद्वान परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. आणि आज जो मला विषय दिलेला आहे की भारतातील जाती व्यवस्था आणि त्याची प्रासंगिकता, हा जो ग्रंथ बोधिसत्व बाबासाहेबांनी जे लिहिलेला आहे, तर त्या ग्रंथाची उपयोगिता आजच्याही कालावधीमध्ये 21व्या शतकामध्ये, म्हणजे आज बाबासाहेबांनी तो ग्रंथ लिहून 125 वर्ष झालेली आहेत, 125 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तरी त्या ग्रंथातील त्यांचे जे विचार आहेत ते विचार आजच्या 21व्या शतकातसुद्धा लागू आहेत का, हा आजचा विषय आहे. त्याची प्रासंगिकता म्हणजे त्याचा रिलेव्हन्स आजच्या या वर्तमान कालावधीमध्ये या पुस्तकातील विचार किती उपयोगाचे आहेत, ते लागू आहेत का, हा आजचा विषय आहे. आणि या विषयाच्या अनुषंगाने मी बाबासाहेबांच्या पुस्तकाचं आपण म्हणाल तर परीक्षण, म्हणजे तसा मी काही मोठा व्यक्ती नाही आहे परीक्षण करण्यासाठी, कारण हे जगन्मान्य विद्वानाची ग्रंथसंपदा आहे. त्यांनी हा शोध निबंध 9 मे 1916 कोलंबिया विद्यापीठामध्ये सादर केला होता. आणि या ग्रंथावर इतर लोकांनी, म्हणजे या शोध निबंधावर त्यावेळेसचे प्रकांड पंडित असणारे म्हणजे पाश्चात्य लोकांनी भरभरून स्तुती केलेली आहे, कौतुक केलेलं आहे. आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने परीक्षण करणं म्हणजे ते सूर्याला काजवा दाखवण्यासारखं होईल. पण माझ्या बुद्धीला, अल्पबुद्धीला त्यातले विचार जे काही थोडे बहुत समजलेले आहेत त्याची उपयोगिता किती आहे या अनुषंगाने मी आपले विचार आज व्यक्त करणार आहे. तर या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी हा विषय बाबासाहेबांनी का निवडला असावा माझ्या मते, कारण ह्या 3 याच्यामध्ये मी मत व्यक्त करणार आहे की विषय निवडण्यापाठीमागची त्यांची भूमिका, विषयामधलं त्यांचं जे संशोधनात्मक केलेले पुरावे किंवा त्यांनी मांडलेली भूमिका आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलेले उपाय, आणि आज त्या 21व्या शतकामध्ये त्या विचाराची उपयोगिता आहे काय, तर अशा पद्धतीनं मी माझे विचार व्यक्त करणार आहे. प्राथमिक पार्श्वभूमी आपण पाहत असताना बाबासाहेबांनी हा विषय का निवडला असावा, म्हणजे अलेक्झांडर गोल्डन मेयर की जे रशियामध्ये जन्मलेले व्यक्ती पण कोलंबिया विद्यापीठामध्ये एक नामांकित प्राध्यापक म्हणून होते, आणि त्यांचा विषय मानववंशशास्त्र हा विषय होता. हा विषय तसा मानववंशशास्त्राशी, समाजशास्त्राशी संबंधित असल्याकारणाने बाबासाहेबांनी त्या विषयावर मांडणी केलेली आहे. आणि तो विषय फार उत्कृष्टरित्या, म्हणजे त्यावेळेसचे त्यांचे जे सहकारी होते, सहअध्यायी होते, म्हणजे जे त्यांच्यासोबत शिकणारे जे व्यक्ती होते,
तर त्यांनी जे मांडलेले वेगवेगळे विचार होते, त्यांनी मांडलेले शोधनिबंध होते, त्यापेक्षा बाबासाहेबांनी एक वेगळा शोधनिबंध प्रथमतः सादर केला तो. आणि त्यावेळेस बाबासाहेबांचं वय अवघे 25 वर्षाचं वय होतं. म्हणजे 25 वर्षाचा तरणा बांड. पण त्यांची जी जिज्ञासा आहे त्या विषयाबद्दलची, ही जिज्ञासा का निर्माण झाली, तर त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घेणं अगत्याचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या चरित्राकडे आपल्याला थोडंसं सिंहावलोकन करणं अत्यंत आवश्यक वाटतं. तर त्यांच्या चरित्रामध्ये जर आपण लक्ष घातलं किंवा ते पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब लहानपणी असताना, म्हणजे सातारला ते राहत होते आणि तिथं ते शिक्षण, आपलं प्राथमिक शिक्षण तिथे घेत होते. आणि ते प्राथमिक शिक्षण घेत असताना जे जाती व्यवस्थेचे चटके बाबासाहेबांना आपल्या बालपणामध्ये मिळालेले आहेत, ते बालपणामध्ये इतके भयंकर विदारक चटके त्यांनी सहन केलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या मनावर असा खोलवर परिणाम झाला असावा की ही जाती व्यवस्था काय आहे, आणि या जाती व्यवस्थेमुळे आपणाला अशा प्रकारची दुय्यम प्रतीची वागणूक दिली जाते किंवा काही गोष्टीपासून आपल्याला अलिप्त ठेवण्यात येतं आणि काही गोष्टी आपल्याला करण्यापासून प्रतिबंध केला जातो. हे कशामुळे, तर जाती व्यवस्थेतून त्यांनी जे केलेले नियम आहेत त्या नियमानुसार आपल्यावर हे प्रतिबंध घालण्यात येत आहेत. हे वारंवार बाबासाहेबांना लहानपणापासून जाणवत होतं. तर तुमच्या लक्षात येईल, लहानपणी बाबासाहेबांना, म्हणजे आज आपण पाहतो, आज आपण सगळी लोक जर म्हणजे आपले केस कापायचे असतील तर आपण न्हाव्याकडे जाऊन आपण केस कापतो आपण. आणि आज तो न्हावीसुद्धा अशी काय त्याच्यावर म्हणजे हे घेऊ शकत नाही की बाबा तुझे मी केस कापणार नाही असं नाही म्हणू शकत, कारण तो त्याचा व्यवसाय आहे. आणि आपण आपले केस कापण्यासाठी त्याच्याकडे जाऊ शकतो, त्याला पैसे देऊन आपण आपले केस कापून घेऊ शकतो. पण बाबासाहेबाच्या बालपणामध्ये की त्यांचे केस कापण्यालासुद्धा न्हावी मिळत नव्हता, तर तो न्हावी जाती व्यवस्थेने ग्रस्त होता. आणि तो समजायचा की अस्पृश्य वर्गाला जर आपण स्पर्श केला तर आपला त्यांचा विटाळ होऊ शकतो, म्हणून त्याचे केस नाही कापायचे. तर लहानपणी बाबासाहेबांना कुणीही कुठल्याही न्हाव्याने केस कापण्यापासून वंचित ठेवलं. आणि म्हणून त्यांची जी थोरली बहीण होती, ती थोरली बहीण बाबासाहेबांचे बालपणी केस कापायची. म्हणजे बाकीच्या सर्व लोकांना हे मुभा होती आपले केस कापून घेण्याची, पण अस्पृश्य जातीत जन्मलेल्या लोकांना मात्र केस कापण्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर चांगल्या प्रकारचं पाणी पिण्यापासूनही त्यांना वंचित ठेवण्यात आलं होतं अस्पृश्य लोकांना. तर त्याचंच उदाहरण, बाबासाहेब जेव्हा शाळेत शिकायचे तर शाळेत शिकत असताना जेव्हा त्यांना तहान लागायची, तर ती तहान भागवायची असेल तर त्या शिक्षकाला विचारल्याशिवाय जो सार्वजनिक नळ होता शाळेतला, तिथे त्यांना जाता येत नसायचं. आणि दुसरी अट असायची की तिथला जो शिपाई असायचा, त्या शिपायाला घेऊन गेल्याशिवाय त्यांना ते पाणी पिता येत नसायचं. एखाद्या दिवशी जर शिपाई गैरहजर असेल तर त्या दिवशी बाबासाहेबांना पाणीपासून वंचित राहावं लागायचं, मग ती कितीही तहान लागलेली असू दे शाळेमध्ये. हे त्यांनी हे प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे त्यांच्या बालपणामध्ये. एवढंच नव्हे तर तिसरा प्रसंग आवर्जून मला सांगावासा वाटतो की ज्यावेळेस बाबासाहेबांचे वडील सुखदेव रामजी आंबेडकर, रामजी सकपाळ, तर हे जेव्हा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना पुनश्च मिलिटरीच्या त्या कामावर कोरेगाव इथे ठेवण्यात आलं होतं. आणि तिथं ते सातारापासून कोरेगाव थोडंसं लांबच्या अंतरावर होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की सुट्ट्या पडल्यानंतर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. म्हणजे बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव आणि बाबासाहेबांच्या बहिणीचे 2 मुलं. तर अशा प्रकारे त्यांनी वडिलांकडे जायचं ठरवलं. वडिलांनी सांगितलं होतं की तुम्ही मला येण्यापूर्वी मला पत्र लिहा, म्हणजे जेणेकरून मी माझ्या नोकराला तुम्हाला घ्यायला पाठवून देईन. गोष्ट अशी झाली की ते पत्र जेव्हा तिथे पोचलं तर त्या नोकराने रामजी बाबांना हे पत्रच दाखवलं नाही. आणि म्हणून जे आपण संपूर्ण चरित्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की बाबासाहेब मग ते जातात, कोरेगावला जात असताना मसुरीला उतरतात. मसुरीला उतरल्यानंतर त्यांना म्हणजे संध्याकाळ झालेली असते,
त्या कोरेगावला जाण्यासाठी कुठलं वाहन मिळत नाही आणि तिथला तो स्टेशनवरचा स्टेशन अधीक्षक म्हणजे स्टेशन मास्टर येऊन त्यांची विचारपूस करतो. पण बाबासाहेब खरे बोलणारे स्पष्ट वक्ते होते लहानपणापासूनच. ते सरळ सांगतात, तुम्ही कोण म्हटल्यानंतर आम्ही महार आहोत. पण त्यांचा पोशाख अगदी ब्राह्मणांना लाजवेल असा इंग्रजांच्या पद्धतीनं चांगला पोशाख होता सर्वांचा आणि सुखवस्तू कुटुंबातली ही कोणीतरी असावीत असं पहिल्यांदा ते स्टेशन मास्टरला वाटलं आणि त्यांनी ती चौकशी केली. पण नंतर तुम्ही इथेच तिष्ठत आहात तर तुम्हाला कुठे जायचं आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं, आणि तुम्ही कोण आहात? कोण आहात म्हटल्यानंतर बाबासाहेबांनी स्पष्ट उत्तर दिलं की आम्ही महार आहोत. म्हणजे बघा, आजही त्याची प्रासंगिकता तुम्ही पहा. हिंदू धर्मातली जी गोष्ट आहे की आजही तुम्हाला विचारलं ना तुम्ही कोण आहात, तर आपण जेव्हा सांगतो की मी असं असं, अरे नाही असं नाही, तर तुम्ही तुमचा धर्म काय, हिंदू म्हटलं तरी हिंदूमध्ये तुमची जात काय, असं खोदून खोदून विचारण्यात येतं. कोण म्हणजे तुम्ही कुठल्या जातीचे आहात. इतकी मानसिकता आज या भारतामध्ये आजसुद्धा आहे. त्या काळातसुद्धा बाबासाहेबांना जेव्हा विचारण्यात आलं आणि मग त्यांना ती त्रेधा तिरपीट झाली, म्हणजे वडिलांकडे जाण्यासाठी जी त्रेधा तिरपीट झाली, म्हणजे एखादा सामान्य गाडी वाहणारा गाडी वाहक त्यांना गाडीमध्ये म्हणतो किंवा तुमचा विटाळ होईल तर मी चालत जाईन आणि तुम्ही मात्र गाडी चालवा, अशा प्रकारची अट घालून मग हे सगळे भावंड बाबासाहेब गाडी चालवत असतात. आणि मग काही अंतर गेल्यानंतर तर ते बराच वेळ होतो, मग ते म्हणतात की तुम्ही आता तुम्हाला जेवायचं असेल तर जेवून घ्या आणि ते पाणी तुम्हाला इथे जवळ मिळेल. तर त्या पाण्याची त्या डोहाची अशी अवस्था असते की त्याच्यामध्ये सेन मातीनं मिळालेलं ते पाणी घाण पाणी असतं. ते पाणी पिण्यासाठी तो निर्देशित करत असतो तो गाडीवान. तर बाबासाहेबांना त्यावेळेस ते किळस येतं की असलं पाणी प्यायचं का. आणि त्याच्याजवळ पाणी असतानासुद्धा, म्हणजे त्यांच्याजवळ असतानासुद्धा ते त्यांना देत नाही का, तर अस्पृश्य आहेत म्हणून. अस्पृश्यांना पाण्यापासून पाणीही देता कामा नये. म्हणजे एवढी भयंकर निर्बंध या जातीव्यवस्थेने घातलेले होते. दुसरा एक प्रसंग शेवटचा मी सांगू इच्छितो की बाबासाहेब 1912ला बी एची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि बी एची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर की शाहू महाराजांनी आपलं सयाजीराव गायकवाडांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली होती आणि ती शिष्यवृत्ती 25 रुपयाची शिष्यवृत्ती होती. आणि ती शिष्यवृत्ती दिला कारणास्तव ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण कराल त्यावेळेस तुम्ही माझ्या बडोदा संस्थानामध्ये नोकरीला यायचं असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर त्यांनी जे आपल्याला शिष्यवृत्ती दिलेली आहे, आता मी माझी परीक्षा उत्तीर्ण झालेलं आहे, मी ग्रॅज्युएशन पदविका परीक्षा प्राप्त केलेलो आहे आणि मला आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या संस्थानामध्ये नोकरी करायला गेलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांची त्या काळात होती. पण त्यांचे वडील त्यांना म्हणाले की त्यांना माहीत होतं ही जातीव्यवस्था किती, त्याचं जे रूप आहे ते भयंकर आहे. तर त्या जातीव्यवस्थेचा लवलेश माझ्या मुलाला लागता कामा नये आणि ते कठोर जातीव्यवस्थेचे निर्बंध त्याच्या लक्षात येता कामा नये, त्यांनी ते भोगता कामा नये. यासाठी ते म्हणाले की बाबासाहेबांना की तू बडोद्याला नको जाऊ, तू इथेच मुंबईमध्ये काहीतरी दुसरी एखादी नोकरी पत्कर आणि इथेच आपण त्याच्यामध्ये तू सुखी राहा. पण बाबासाहेबांनी जे दिलेलं वचन होतं सयाजीराव गायकवाडांना, नाही मला गेलं पाहिजे, आणि म्हणून ते बडोद्याला गेले. आणि बडोद्याला गेल्यानंतर तिथला जो अनुभव आहे, म्हणजे एक पदवीधर व्यक्ती, एक पदवीधर तरुण, म्हणजे आज आपण पाहतो की एक पदवीधर तरुणाला जेवढी किंमत असते त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं त्या कालावधीमध्ये एका पदवीधर व्यक्तीला जास्त किंमत होती. कारण त्यावेळेस पदवी प्राप्त करणं फार जिकिरीचं काम होतं आणि फार कष्टदायक काम होतं. आजच्यासारखं काय एवढं सहज शक्य नव्हतं, कारण शिकणारी मंडळी कमी होती. त्यातल्या त्यात बहुजन समाजातली मंडळी तर त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकारच नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रथमतः अस्पृश्य समाजातील बाबासाहेब हे एकमेव पदवीधर होते. आणि असा पदवीधर व्यक्ती जेव्हा बडोदा संस्थानामध्ये जेव्हा जातो तर त्याची किंमत तिथे एका सामान्य शून्य व्यक्तीसारखी केली जाते. का, तर ते अस्पृश्य आहेत म्हणून. ते किती प्रकांड पंडित आहेत, ते किती विद्वान आहेत, ते किती उपयोगी आहेत आपल्या संस्थानाला, ते पाहिलं जात नाही.
पण ते किती अस्पृश्य आहेत, या स्पृश्याच्या आणि मागासलेल्यापणाच्या धर्तीवर त्यांना अशी वागणूक दिली जाते की त्यांना रोज उठून त्यांची तक्रार केली जाते, त्यांच्याजवळ कोणी येत नाही, त्यांना पाणी प्यायला कोणी देत नसतं. अशा प्रकारचं म्हणजे एक पदवीधर व्यक्ती, शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला सुद्धा या जातीव्यवस्थेचे चटके भोगावे. म्हणजे मी अनेक प्रसंग सांगितलेले आहेत तुम्हाला की शाळेतला प्रसंग, त्यानंतर कॉलेज जीवनाच्या नंतरचा हा प्रसंग. तर या सर्व प्रसंगाचा बाबासाहेबांच्या मनावर असा खोलवर परिणाम झालेला होता आणि म्हणून हा प्रश्न नेहमीच त्यांना भेडसावत होता. ही भारतातील जातीव्यवस्था अशी काय आहे की ज्याच्यामुळे अस्पृश्य समाजाला अशा प्रकारची दुय्यम प्रतीची नव्हे, अगदी प्राण्यापेक्षाही हीन वागणूक दिली जाते आणि त्यांना सर्व गोष्टींपासून वंचित ठेवलं जातं. तर ही जातीव्यवस्थेचं मूळ काय आहे, याचं कारण काय आहे, हे सातत्यानं त्यांच्या मनावर ते परिणाम करत होतं. आणि म्हणून पुनश्च जेव्हा सयाजीराव गायकवाडांनी त्यांना उच्च विद्या संपादन करण्यासाठी अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी जेव्हा पाठवलं, त्यांना शिष्यवृत्ती दिली, 125 रुपये दरमहाची त्यांना शिष्यवृत्ती दिली. काही त्या काळातल्या त्या डॉलरच्या स्वरूपामध्ये त्यांनी ते त्यांना दिलं आणि तुम्ही तिथे जाऊन सांगितलं की हे 3 वर्षासाठीच आहे, म्हणजे 1913 ते 1916 तुम्ही तिथं विद्या संपादन करायचं आणि आल्यानंतर पुनश्च माझ्या या संस्थानामध्ये नोकरी करायची. हा एक त्यांना म्हणजे एक नियम सांगितला होता आणि त्याप्रमाणे बाबासाहेबांनी मग ते उच्च विद्या संपादन करण्यासाठी, कारण त्याच्या आधीचा जो प्रसंग आहे, मग बाबासाहेब 9 दिवस राहिले. आधीच्या प्रसंगामध्ये 9 दिवसानंतर बाबासाहेबांचे वडील अत्यवस्थ झाले म्हणून त्यांना यावं लागलं. वडिलांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर फार विमनस्क मनस्थितीमध्ये बाबासाहेब होते. पुढं काय करायचं आता आणि कशा प्रकारचं जीवन जगायचं, नोकरी करायची की शिक्षण घ्यायचं, शिक्षण घ्यायचं तर पैसा नाही आपल्याकडे. अशा परिस्थितीमध्ये मग केळुस्कर गुरुजींनी मग येऊन त्यांची समजूत घातली आणि त्यांना सांगितलं की आपण असं करूयात, आपण मुंबईमध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड आलेले आहेत, आपण त्यांची भेट घेऊयात. आणि सयाजीराव गायकवाडांना त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एका भाषणात म्हणाला होतं की एखादा अस्पृश्य विद्यार्थी असा चांगल्या प्रकारचा म्हणजे शिक्षण घेणारा, वाकबगार आहे आणि विद्वत्ता आहे त्याच्याकडे, अशा मुलाला आपण परदेशी पाठवण्यासाठी शिष्यवृत्ती देऊ, अशा प्रकारचं तुम्ही एका भाषणामध्ये वक्तव्य केलं होतं. तर मी असा विद्यार्थी तुमच्याकडे आणतो, तर तुम्ही त्याला जर शिष्यवृत्ती दिली तर तो चांगल्या प्रकारची विद्या संपादन करून येईल. अनेक प्रश्न वगैरे ते विचारतात, त्या प्रश्नाचं समर्पक उत्तर बाबासाहेब देतात सयाजीराव गायकवाडांना, त्यांना सॅटिस्फाय करतात आणि मग ते शिष्यवृत्ती देऊन कोलंबियाला बाबासाहेब जातात. ही पार्श्वभूमी आहे. ही पार्श्वभूमी का सांगितली मी, तर हा वेळोवेळी पदोपदी जातीयतेचे चटके सातत्यानं 1916 बाबासाहेबांना सहन करावे लागलेले आहेत आणि मनामध्ये सातत्यानं तोच विचार, ही जातीव्यवस्था काय आहे, या जातीव्यवस्थेमुळे माझ्यासारख्याला असे चटके सहन करावे लागतात आणि मग माझ्या अस्पृश्य जे अशिक्षित बांधव आहेत, जे शिकलेले नाही आहेत, तर त्यांना तर किती विदारक परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल. तर अशा प्रकारची सातत्यानं चिंता बाबासाहेबांना भेडसावत होती. आणि मग 1913 ते 16 दरम्यान कोलंबिया विद्यापीठामध्ये जेव्हा अभ्यास करत असताना विविध विषय होते त्यावेळेस त्यांना, म्हणजे समाजशास्त्र होतं, मानववंशशास्त्र होतं, त्याच्यानंतर राज्यशास्त्र होतं, अनेक विषयांचा त्यांनी तिथे अभ्यास केलेला, सांगोपांग अभ्यास केला. आणि जेव्हा डिग्री प्राप्त करत असताना, डिग्री प्राप्त PhDच्या पूर्वी, म्हणजे जे तुम्हाला डॉक्टरेट मिळते ते PhDच्या पूर्वी असा एक दंडक आहे. आजही आपण महाराष्ट्रामध्ये निरनिराळे किंवा भारतातल्या निरनिराळ्या विद्यापीठामध्ये शोधनिबंध तुम्हाला सादर करावा लागतो. इव्हन MAच्या विद्यार्थ्यांनासुद्धा हल्ली पुणे विद्यापीठामध्ये शोधनिबंध नावाचा एक विषय असतो की बाबा तो तुम्ही सादर करायचा. आपले जे सगळे विद्यार्थी मित्र असतात त्यांच्यासमोर प्रत्येकाने सादर करायचं वेगवेगळ्या विषयावर, त्या विषयाशी संलग्न असलेल्या. आणि म्हणून बाबासाहेबांचे सगळे विद्यार्थी मित्रांनी वेगवेगळ्या विषयावर आपलं ते शोधनिबंध तिथे सादर केला. पण बाबासाहेबांनी मात्र हा विषय जाणीवपूर्वक निवडला. हा विषय काय, तर भारतातील जातीव्यवस्था, त्याचं जी संरचना आहे, त्याचं जे स्वरूप आहे आणि त्याची उत्पत्ती आणि विकास, या विषयावर बाबासाहेबांनी अध्ययन, फार समग्र आणि खोलवर अध्ययन केलं बाबासाहेबांनी.
आणि ते खोलवर अध्ययन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या अनेक मित्रांनी वेगवेगळ्या विषयावर त्यांनी शोधनिबंध इथं सादर केलेले आहेत, पण मी एका वेगळ्या विषयावर हा शोधनिबंध मी सादर करत आहे. तो वेगळा विषय त्यांनी सांगितला भारतातील जाती, कास्ट इन इंडिया, भारतातील जाती आणि त्या जातीची संरचना कशी आहे, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याची उत्पत्ती कशी आहे, त्या जातीची उत्पत्ती कशी झाली, त्याचा विकास कसा झाला त्या जातीचा, आणि ती जाती व्यवस्था कशी दृढ झालेली आहे, आणि ती जाती व्यवस्थाचा मूळ गाभा काय आहे. आणि पुढे नंतर बाबासाहेबांनी 36ला जो ग्रंथ लिहिलेला आहे पुनश्च, याच्यावर उपाय जो आहे जाती व्यवस्था नष्ट करण्याचा उपाय, ज्याला ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हटलेलं आहे. पण त्या ॲनिहिलेशन ऑफ कास्टची पार्श्वभूमी बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये विशद केलेली आहे. आणि ते सांगत असताना या जाती व्यवस्थेवर जे पाश्चात्य संशोधक होते, ते 3 पाश्चात्य संशोधक आणि 1 भारतीय संशोधक, यांची जातीच्या जातीबद्दलची जी व्याख्या आहे, जाती कशाला म्हणतात, जात कशाला म्हटली जाते, ते व्याख्येचं स्वरूप आपल्या या शोधनिबंधामध्ये त्यांनी प्रकट केले. पहिल्यांदा सांगितलं, ते म्हणाले की बाबा ही जाती व्यवस्था मला माहीत आहे, जातीची क्लिष्ट किंवा गुंतागुंतीच्या विषयासंबंधी मी जागरूक आहे असं म्हणतात ते. असे सुरुवातीलाच बाबासाहेब आग्रही या जातीच्या क्लिष्टतेबद्दल किंवा त्याच्या गुंतागुंतीबद्दल मी जागरूक आहे, मला ते माहीत आहे, आणि त्याच्यामुळं मी माझे विचार प्रकट करत आहे. आणि ते विचार प्रकट करत असताना त्या विषयावर ज्या पाश्चात्य संशोधकांनी जे आपले विचार व्यक्त केलेले आहेत त्या विषयाचं त्यांनी आढावा घेतलेला आहे. त्या पाश्चात्य लेखकामध्ये एक सेनार्ट म्हणून आहे, फ्रेंच संशोधक, म्हणजे मानववंशशास्त्रज्ञ, फ्रेंच विद्वान सेनार्ट. त्याच्यानंतर नेस्फिल्ड, मला वाटतं हे नेस्फिल्ड याचे असावेत, आपले इंग्लंडचे असावेत. त्याच्यानंतर तिसरे जे आहेत ते रिझले, हे पाश्चात्य आहेत. आणि चौथे जे आहेत SV केतकर, डॉक्टर SV केतकर, हे आपलं प्रामुख्याने भारतातले आणि महाराष्ट्रातले, अशा या 4 संशोधकांचा त्यांनी एक आढावा घेतलेला आहे. हे यांनी आपल्या या जाती व्यवस्थेबद्दल काय विचार व्यक्त केलेले आहेत, जातीची यांनी व्याख्या काय केलेली आहे. तर ती व्याख्या करत असताना बाबासाहेब, मी ती सगळी काही व्याख्या सांगणार नाही इथे, कारण तो विषय लांबलचक होऊन जाईल. तर ते जातीची व्याख्या ते तिघांच्या या जातीच्या व्याख्यामध्ये साधर्म्य आपल्याला लक्षात येतं. बाबासाहेब म्हणतात या सर्वजणांनी एकसारखीच जातीची व्याख्या, कारण त्यांनी काय म्हटलेलं आहे की जे व्यापार करण्याचं किंवा व्यवसाय करण्याच्या कारणास्तव जाती निर्माण झाल्या, हा एकंदरीत त्या तिघांच्याही याच्यातला, आणि त्या समुदायामध्ये आपल्या आपल्या समुदायामध्ये ते असतात, ते बंदिस्त असतात, समुदायाच्या बाहेर ते राहत नाहीत, अशा प्रकारची त्यांनी मांडणी केलेली आहे. पण SV केतकरांनी थोडंसं याच्यापेक्षा वेगळं मांडणी केलेली. SV केतकर काय म्हणतात की SV केतकर ते म्हणतात बाबासाहेब की या सगळ्यांचा विचार जो आहे तो एकसारखाच मला वाटतो, आणि तो तितकासा काही ही जातीची व्याख्या त्यांनी जी केलेली आहे ती योग्य वाटत नाही माझ्या दृष्टिकोनातून, ती चुकीची आहे, असं स्पष्ट बाबासाहेब. 25 वर्षाचा तरुण अशा प्रकारचं या तिन्ही संशोधकावर ताशेरे ओढलेले आहेत. SV केतकरांवरही त्यांनी ताशेरे ओढलेले. SV केतकरांनी काय सांगितलेलं आहे की जाती व्यवस्थेचे 2 प्रमुख पैलू आहेत. काय तर जातीबाह्य विवाह न करणं आणि रोटी बेटी व्यवहार, म्हणजे त्यांच्याशी जातीच्या बाहेरील लोकांशी जेवण, एकत्रित भोजन करणं, या 2 गोष्टीमुळे जातीची निर्मिती झाली, अशा प्रकारची त्यांनी मांडणी केलेली. बाबासाहेब म्हणतात हे दोन्ही गोष्टी एकच आहेत. वास्तविक पाहता त्यांनी त्याला 2 म्हटलेलं आहे, तर हे SV केतकरांनी मांडलेले एकच गोष्ट आहे, पण हेही खरं कारण नाही, अशा प्रकारचं बाबासाहेबांनी निर्देशित केलेलं आहे. तर खरं कारण काय आहे तर बाबासाहेब सांगत असताना त्याचे जे ठोकताळे जे बाबासाहेबांनी, तर त्यांनी ते सांगितलेलं खरं कारण काय आहे जाती व्यवस्थेचं, की ही जी जाती व्यवस्था दृढ झालेली आहे, तर ही जाती व्यवस्था दृढ पाठीमागचं जे कारण आहे ते कारण हे आहे की जोपर्यंत भारतात जाती अस्तित्वात आहेत तोपर्यंत येथील हिंदू क्वचितच जातीबाह्य विवाह करतील किंवा सामाजिक देवाणघेवाण करतील. ते जगाच्या पाठीवर जेथे जातील तेथे जातीची जागतिक समस्या बनेल, हे विदारक सत्य त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये या जातीला इकडं जपडून ठेवलेलं आहे की त्यांनी काय केलेलं आहे, बंदिस्त करून ठेवलेलं आहे प्रत्येक वर्गाला. आणि जरी यांच्यामध्ये साधर्म्य जरी असलं, हिंदू धर्मामध्ये काय साधर्म्य आहे
यांच्यामध्ये वेगवेगळे सण, रूढी, परंपरा हे करणं, पाळणं हे साधर्म्य आहे त्यांच्यात. या बाबतीत तो धर्म जरी एक असला तरी बाकीच्या बाबतीत मात्र त्यांनी वेगवेगळ्या या धर्मामध्ये वेगवेगळ्या जाती निर्माण केलेल्या आहे. आणि या जाती निर्माण करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका कुठली आहे तर शास्त्राची आहे. त्यांनी त्या शास्त्राचा आणि धर्माचा आधार त्याला दिलेला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शास्त्र जे आहेत हे पुरातन शास्त्र, ह्या पुरातन शास्त्रामध्ये ते सांगितलेलं आहे म्हणून ते पाळणं आवश्यक आहे. त्या पुरातन शास्त्राची चिकित्सा करता कामा नये. आणि म्हणूनच ब्राह्मणांनी म्हटलेलं आहे ना, त्यांचे जे वेद वगैरे जे काय ते अपौरुष वाङ्मय, म्हणजे की कुणीही निर्माण केलेलं नाही आहे व्यक्तीनं, म्हणजे सामान्य व्यक्तीनं किंवा आपल्यासारख्या पुरुषांनी निर्माण केलेलं नाही, लिहिलेलं नाही, अपौरुष आहे. म्हणजे देवासारखं. जसं म्हणजे इस्लाममध्ये म्हटलं जातं की हमारा जो ये है कुरान जो है वो कुरान किसते कि अल्लाह ने सब कुछ बताया और वो जो प्रॉफिट था उन्होंने सुन करके ये समझाया. तशाच प्रकारची भूमिका की या वेदाच्या संदर्भामध्ये मांडलेली आहे. हे अपौरुष वाङ्मय आहे, याची चिकित्सा करता कामा नये. पण हे निर्माण कोणी केलं तर पुढे पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात हे जाणीवपूर्वक ब्राह्मणांनी निर्माण केलेलं आहे. आणि ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना या जातीच्या जोखडामध्ये बांधून ठेवलेलं आहे. आणि त्यांना काय की शेवटी इतर जातीतली जी लोकं आहेत किंवा जातीबाह्य बहुजन समाजातली जी लोकं आहेत ते काय करतात तर ते ब्राह्मणांचं जास्तीत जास्त अनुकरण करतात. आणि ते अनुकरण करून त्या पद्धतीनं ते आपल्या जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये त्या प्रकारची सामाजिक जीवन ते जगत असताना तशा प्रकारची ती प्रतिक्रिया देत असतात किंवा तशा प्रकारचं वागत असतात. ते हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि मग हे याचं अजून एक कारण काय बाबासाहेबांनी सांगितलं की ते म्हणतात दी सुपर इम्पोजिशन ऑफ एंडोगॅमी ऑन एक्सोगॅमी इज अ क्रिएशन ऑफ कास्ट. इंग्रजीमध्ये ते म्हणतात. म्हणजे सजातीय विवाह पद्धती जी आहे ती सजातीय विवाह पद्धती ही बहिर्जाती विवाह पद्धतीवर केलेला, त्याच्यावर झालेला परिणाम म्हणजे जातीची निर्मिती. बाबासाहेब पुढे म्हणतात ही जी पद्धती सजातीय विवाह पद्धती ही भारताला वास्तविक पाहता ही पाश्चिमात्य पद्धत आहे. ही वास्तविक आता ही पद्धत नव्हती. आणि इथे भारतामध्ये जेव्हा निरनिराळ्या प्रकारचे समुदाय होते, मंगोलियन आहे, आर्य आहे, द्रविड आहे, सिंथेलियन, अशा 4 प्रकारच्या वंशजांनी निर्माण झालेला हा समाज आहे. आणि तरी यांच्यामध्ये एकजिन्सीपणा कुठल्या दृष्टिकोनातून आहे? एकजिन्सीपणा हिंदू म्हणून आणि त्यांचे जे सण किंवा त्यांचे जे उत्सव आहे त्या बाबतीत एकजिन्सीपणा आहे. पण बाकीच्या बाबतीत एकजिन्सीपणा मला जाणवत नाही. अशा पद्धतीची बाबासाहेबांनी भूमिका मांडलेली आहे. परत पुढे सांगत असताना बाबासाहेब म्हणतात जात ही अशी आहे फॅक्टर की ते एकवचनी असू शकत नाही. जात ही एक असत नाही, ते नेहमीच प्लुरल फॉर्ममध्ये असते. अनेक जाती असतात, एक जात असू शकत नाही, अनेक जाती असतात. अशा प्रकारची भूमिका. आणि पुढे परत बाबासाहेब म्हणतात इंग्रजीमध्ये कास्ट इज एन एनक्लोज्ड क्लास. म्हणजे प्रत्येक जात हा एक बंदिस्त वर्ग आहे. ही वर्गीय भूमिका निर्माण करण्याचं काम इथल्या शास्त्राने केलेलं आहे आणि त्या शास्त्राच्या अनुषंगाने इथल्या ब्राह्मणांनी केलेलं आहे असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब पुढे सांगत असताना सपिंड विवाह पद्धत जी आहे भारतामध्ये आहे, म्हणजे जरी एका सपिंड किंवा सगोत्र विवाह पद्धत नाही आहे, म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये सपिंड सगोत्र पद्धत नाही आहे, पण एकाच जातीतल्या वेगळ्या गोत्राच्या लोकांशी विवाह करण्याची पद्धत मात्र चालू आहे. पण ते बाहेर जातीतल्या दुसऱ्या जातीतल्या लोकांशी विवाह पद्धत म्हणजे ह्या न करण्यामुळे हे जाती घट्ट झालेले आहेत. आणि म्हणून याचे जे बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये, मी वास्तविक पाहता तो विषय नाही आहे, पण ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये हे जातीव्यवस्थाचा विध्वंस करायचा असेल तर 2 गोष्टी सांगितल्या बाबासाहेबांनी. आंतरजातीय विवाह पद्धती झाली पाहिजे, रोटीबेटी व्यवहार म्हणजे लोकांशी म्हणजे इतर लोकांशी सहभोजन झालं पाहिजे. पण त्याच्यापेक्षा जे बाबासाहेबांनी कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनेसिस डेव्हलपमेंटमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा मांडला तोच मुद्दा पुनश्च ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये बाबासाहेबांनी मांडलेला. तो मुद्दा काय आहे की याला शास्त्राचा आधार आहे आणि म्हणून शास्त्राची चिकित्सा केली पाहिजे आणि चुकीच्या गोष्टी नाकारल्या पाहिजे, नव्हे
तर चुकीच्या गोष्टी ज्यांनी निर्माण केला, तर बाबासाहेबांनी इथं मनूचं म्हणजे 1916ला सुद्धा मनू हा एक महानालायक राक्षसी वृत्तीचा व्यक्ती असेल की त्यांनी अशा प्रकारची जातीव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. आणि हा व्यक्ती जाणीवपूर्वक त्यांनी त्याला नियमामध्ये बंधनं लादलेली आहेत प्रत्येक जातीवर. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीनं म्हणजे एखाद्या ब्राह्मण वर्णातल्या व्यक्तीने दुसऱ्या वर्णातल्या स्त्रीशी जर विवाह केला तर मात्र ते निषिद्ध समजलं जायचं नाही. पण इतर दुसऱ्या वर्णातल्या व्यक्तीने जर ब्राह्मण किंवा उच्च वर्णातल्या व्यक्तीशी शूद्रनी जर केलं तर त्याच्यावर जाचक असे बंधन व्हायचे, नव्हे त्यांना शिक्षा दिली जायची. आणि हे सांगत असताना याचा विकास कसं होत गेला. मग आपल्या सजातीय विवाह पद्धती दृढ करायची असेल तर याच्यासाठी काय करावं लागेल. मग समप्रमाणामध्ये पुरुष आणि समप्रमाणामध्ये जर स्त्रिया असतील तर ती विवाह पद्धत योग्य राहील. पण तरीसुद्धा हे बाबासाहेब म्हणतात की एखाद्या वेळेस एखादी स्त्री जर ती मृत पावली तर मृत पावल्यानंतर तो अतिरिक्त झालेला व्यक्ती तर त्याचं विवाह जे हे आहे पद्धत आहे ती विवाह पद्धत कशी हे करायची अनुसरायला पाहिजे किंवा ती मग त्यांनी काय करावे तर त्याच्यावरती बंधनं घातलेली आहेत. एक तर जर तो व्यक्ती जर मेला तर ती जी स्त्री वैधव्य तिला जे प्राप्त झालेलं आहे तर तिनं एकतर काय करायचं, तिनं सती जायचं म्हणजे आपल्या त्या मृत पतीच्या सरणावर तिनं स्वतःला आगीमध्ये झोकून द्यायचं, सती जायचं. म्हणजे केन प्रकारे पती पत्नी दोघेही नष्ट होते. म्हणजे सजातीय विवाहामध्ये हा प्रश्न निर्माण होणार नाही की परत एखादी स्त्री आपण कुठून हे करायची, म्हणजे दुसऱ्या वर्णातील किंवा दुसऱ्या वर्गातील स्त्री आपण करायचं नाही. हे इतकं दृढ त्यांनी बनवलं होतं. त्याशिवाय जर दुसरी पद्धत काय होती, पण तिनं सती न जाता तिनं जर वैधव्य पत्करावं आणि विधवा त्यांनी राहावं म्हणजे अनंत काळापर्यंत मरेपर्यंत तिनं विधवा राहावं. पण विधवा राहण्याने बाबासाहेब काय म्हणतात की विधवा राहण्यामुळं कदाचित की ती एखाद्या कुठल्या तरी व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडून म्हणजे बहिर्जातीतल्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडून ती विवाहबाह्य जर संबंध तिने ठेवले तर मग ही आपली जी शुद्धता आहे त्या जातीची किंवा त्या वर्णाची शुद्धता ती राहणार नाही. अशा प्रकारची क्लिष्ट जाचक त्यांनी बंधनं टाकलेली होती. आणि म्हणून ही पद्धत की त्या काळात म्हणजे 1829 पर्यंत विद्यमान होती, जेव्हा राजाराम मोहन रायच्या जेव्हा तिला त्याच्या भावाची जी पत्नी होती, भाऊ वारल्यानंतर त्या पत्नीला सती जाण्यासाठी लोकांनी सांगितलं की सती जायला पाहिजे तुला, तर त्यावेळेस राजाराम मोहन रायांनी विरोध केला आणि लॉर्ड बेंटिंगच्या माध्यमातून ती सती विवाह पद्धत त्यांनी 1829ला बंद केली. इतकी जाचक ती पद्धत होती. म्हणजे दोनच गोष्टी त्या स्त्रीनं करायचं, एक तर आयुष्यभर तिनं वैधव्य पत्करायचं आणि तिने विवाहबाह्य संबंध नाही करायचे, दुसऱ्या जातीतल्या व्यक्तीशी विवाह नाही करायचं. तर हे एक कारण होतं. आणि दुसरं कारण काय, एखाद्या व्यक्तीची जी पत्नी जर वारली तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी एकतर ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे, त्यांनी लग्न नाही करायचं किंवा मग त्यांनी कमी वयाच्या मुलीशी त्यांनी लग्न करायचे. अशी दोनच गोष्टी त्यावेळेस. म्हणून त्यावेळेस आपल्याला आपण पाहतो की बालविवाहाची पद्धत मोठ्या प्रमाणामध्ये रूढ होती. ती आता कायद्याने बाबासाहेबांनी बालविवाहाची पद्धत बंद केली. विधवा पुनर्विवाहाचा कायदा बाबासाहेबांनी केला. हे सगळ्या जाचक अटी त्या काळात बाबासाहेबांनी पाहिलेल्या होत्या म्हणून त्यांनी ते कायद्याने बंद केलं. ते तरीही आजच्याही काळात म्हणजे 21व्या शतकात फार तर पाठीमागे एक तुम्ही 15-20 वर्षापूर्वी मागे गेलात तर राजस्थानमध्ये अशा एका स्त्रीला आत्ता 15 वर्षापूर्वी तिला सती जाण्यासाठी भाग पाडलं होतं. ही प्रासंगिकता बघा, आजही त्याचं ते मूळ धरून आहेत. आजही काही प्रमाणामध्ये म्हणजे बहुजन समाजातल्या लपून छपून की म्हणजे बालविवाह पद्धत आजहीसुद्धा अवलंबली जाते. त्या काळात या पद्धती जाचकाठी ज्या शास्त्रांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्या शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत, तर ते जे शास्त्र आहे बाबासाहेबांनी सांगितलं की ते शास्त्रच नाकारलं पाहिजे. म्हणजे ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये सुद्धा मांडणी करत असताना बाबासाहेब सांगतात हे जे शास्त्र आहे या शास्त्राचा आपण धिक्कार केला पाहिजे, हे मानता कामा नये, तेव्हा ही जाती व्यवस्था कोलमडून पडेल. आजही आपण ही जातीची विदारकता आपण पाहतो
बघा आजही सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाजातलं जे आपण म्हणतो शूद्र समाजातले, बाबासाहेबांना 2 अनेक ग्रंथ परत लिहावं लागले की काय अस्पृश्य मूळचे कोण किंवा शूद्रपूर्वी कोण होते. शूद्र म्हणजे हा जवळपास संपूर्ण बहुजन समाज 6743 जातीत विभागलेला समाज, त्याच्यामध्ये ओबीसी आले, एससी आले, एसटी आले, हा सगळा समाज जरी शूद्र जरी गणला गेला असला तरी आजही त्यांच्यामध्ये ही जातीची बंधनं मोठ्या प्रमाणामध्ये पाळली जातात आपल्या जातीमध्ये. आता थोड्याफार फरकाने आंतरजातीय विवाह होतात, नाही असं नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये होत नाही. आणि जर तसं जर होत असेल तर त्याच्यावर अन्याय अत्याचाराची मालिका आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो. सुधारलेल्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये आपण पाहतो. जातीबाह्य विवाह केल्यानंतर नुकतंच आता त्या उत्तर प्रदेशमध्ये एका ब्राह्मण मुलीनं आपल्या अस्पृश्य व्यक्तीशी लग्न केलं होतं. त्या अस्पृश्य व्यक्तीला तोडून मारण्यात आलं. काय तर त्यांनी अस्पृश्य व्यक्तीशी तिनं विवाह केला. एवढंच काय, या पुण्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की प्रेम संबंध होते. जगताप नावाच्या आपल्या युवकाला या पुण्यामध्येच मारलं ना, एका मराठा तरुणीबरोबर त्याचे प्रेम संबंध होते, विवाह करणार होते. म्हणजे जातीची बंधनं अजूनही इतकी हे आहे. तर बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं, हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जातीचा हा बंदिस्त वर्ग, त्यांनी ते आपलं वर्ग तोडलं पाहिजे, त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे. बाहेर होऊन अंतर्बाह्य विवाह केले पाहिजेत, संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. रक्तसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर ही जाती व्यवस्था कोलमडू शकते. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ज्या शास्त्राने धर्माने याला आधार दिलेला आहे तेच नाकारलं पाहिजे. अशा प्रकारचं बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आणि हे सजातीय विवाह जे आहेत, ती सजातीय विवाह आजसुद्धा ब्राह्मण मोठ्या प्रमाणामध्ये पाळतोय आणि तो ब्राह्मणच याला कारणीभूत आहे. त्यांनीच ही निर्मिती केलेली आहे. हे त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी आवर्जून सांगितलेलं आहे. जातीची निर्मिती करण्याला कारणीभूत कोण आहे तर ब्राह्मण वर्ग याला कारणीभूत आहे. आणि त्यांनी त्याला धार्मिक बंधनं काय लावून दिलेली आहेत की मग हे त्याचे विटाळ होतो, स्पर्श होतो, अशा पद्धतीनं मग हे चुकीचं आहे, अशा पद्धतीनं त्यांनी त्याला धार्मिक लेबल लावलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर तुमच्या लक्षात येईल, तो स्वतःला ब्राह्मण इतरांपेक्षा वेगळं दर्शवण्यासाठी काय करत असतो तर त्यांच्या बघा समाजामध्ये की एखादा मुलगा लहान बाल मुलगा तर बालपणामध्ये जरा त्याला कळत असेल तर त्यावेळी जन्योत्तर संस्कार त्याच्यावर केले जातात. आणि जेव्हा जन्योत्तर संस्कार त्याचे केले जातात त्यानंतर तो खऱ्या अर्थानं ब्राह्मण, आणि मग त्यांनी कुठल्याशी दुसऱ्या जातीशी, दुसऱ्या वर्णातल्या व्यक्तीशी संबंध ठेवता कामा नये. आणि कशाही प्रकारचे संबंध न ठेवता, म्हणजे वैवाहिक किंवा कसल्याही प्रकारचे संबंध, म्हणजे जे आपण रोटी व्यवहार म्हणतो तेही करता कामा नये अशा प्रकारे. पण हल्ली ब्राह्मण मंडळी आता ते काही रोटी व्यवहार वगैरे करतात, पण ब्राह्मण मंडळी अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये अस्पृश्यांच्या किंवा याच्यातल्या स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये ते स्वीकारत नाही वैवाहिक याच्यासाठी. हे कारण आहे. आणि म्हणून ते रिजिडनेस जे आहे, जी दृढता आहे जातीची, त्यांनी जी टिकवून ठेवलेली आहे आणि ती जर आपल्याला खंडित करायची असेल तर जो मणूचा जो कायदा आहे त्या मणूच्या कायद्याला आपण नाकारणं अत्यंत गरजेचं आहे. जातीच्या निर्मितीमध्ये शास्त्राचा आधार यावे, ती शास्त्री चुकीची नाहीत ही मान्यता प्राप्त झालेली आहे ब्राह्मणांमुळं. आणि म्हणून त्या शास्त्राची चिकित्सा करता कामा नये असं ते म्हणतात. पण बाबासाहेब म्हणतात त्याची चिकित्सा झाली पाहिजे. चिकित्सा करून ते नाकारलं पाहिजे चुकीच्या गोष्टी, आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं म्हणजे हे जाती व्यवस्था नष्ट होईल. तर हे जातीचं सखोल अध्ययन बाबासाहेबांनी त्यावेळेस केलेलं आहे. खालचा वर्ग काय करत असतो मग, जो बहुजन समाजातला जो इतर वर्ग आहे ना, तो इमिटेशन, बाबासाहेब म्हणतात तो इमिटेशन म्हणजे ते अनुकरण करतो. तो कुणाचं, खालचा वर्ग हा नेहमी वरच्या वर्गाचं अनुकरण करतो. आजही आपण पाहतो ब्राह्मण वर्गाचंच अनुकरण शूद्र समाजातले जे इतर ओबीसी वर्ग जो आहे तो अनुकरण करतोय. आज आपण बाबासाहेबांच्या पुण्याईनं त्यांनी आपल्याला जागृत केल्या कारणास्तव आपण ते अनुकरण करत नाही. पण बहुजन समाजातली इतर जी मंडळी आहे शूद्र समाजातली, ती मंडळी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं अनुकरण करतात. आणि हे अनुकरण करणे हे एक कारण आहे जाती व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी, तेही बाबासाहेब त्याच्यामध्ये सांगतात. आणि ही संपूर्ण ही जातीच्या निर्मितीची जी अंगे आहेत तर 4 याच्यामध्ये वर्गीकरण शेवटी सांगत असताना त्याचा सारांश म्हणजे जे आपण संशोधनाचा जो सारांश असतो तो शेवटी तो सारांश रूपाने बाबासाहेबांनी 4 ठोकताळ्यांनी ते सारांश रूपाने सांगितलेलं आहे. हे सारांश काय आहे की एकतर खालचा वर्ग जो आहे तो नेहमीच काय करत असतो, वरच्या वर्गाचं अनुकरण करत असतो. हिंदू प्रजा ही संमिश्र प्रकारची प्रजा आहे असूनसुद्धा
तिच्यात एक सांस्कृतिक एकता आहे. आता जे आपण पाहतो ना, सांस्कृतिक म्हणजे जे सांस्कृतिक निरनिराळे कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असे वेगवेगळे कार्यक्रम, म्हणजे जसं आज गणपती पूजन आहे किंवा निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम, उदाहरण तुम्हाला दिलं, अशा निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामधून ती सांस्कृतिक एकता हिंदू धर्माची ठेवण्यासाठी हे मुद्दाम म्हणून निर्माण करण्यात आलेलं षडयंत्र आहे हे बाबासाहेबांनी. म्हणजे जाती जरी वेगळ्या जरी असल्या तर हिंदू धर्म म्हणून त्यांच्यामध्ये ती सांस्कृतिक एकता आहे. ते एक कारण म्हणजे याच्यातून सारांश रूपाने बाबासाहेबांनी सांगितलं. आणि जात ही एक विराट संस्कृतीची अंशात्मक अंग आहे. हे विराट संस्कृती, हिंदू धर्माला विराट संस्कृती, तिचं एक अंग आहे आणि ते शास्त्राच्या आधारे त्याला मान्यता मिळालेली आहे. आणि म्हणून हे आपल्याला नष्ट करायचं असेल तर या शास्त्राला नाकारलं पाहिजे, अनुकरण करणं सोडलं पाहिजे. आणि हे जर केलं तर जातीव्यवस्था आपण नष्ट करू शकतो. आता आपल्याला सांगायचं असेल तर दुसरी गोष्ट, त्याची प्रासंगिकता काय आहे. मग आजच्या म्हणजे या 21व्या शतकामध्ये त्याची प्रासंगिकता म्हणजे त्याचं रिलेव्हन्स आहे का या ग्रंथाचं, तर मी म्हणेन निश्चित आहे. कारण जे विचार बाबासाहेबांनी 1916ला मांडलेले आहेत ते आजसुद्धा लागू आहेत. आपण पाहतो भारतामध्ये अजूनही ती जात दृढ करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना, मग त्या सामाजिक दृष्टिकोनातून असेल, ते राजकीय दृष्टिकोनातून असेल, त्या सांस्कृतिक दृष्टिकोनातून असेल, अशा निरनिराळ्या दृष्टिकोनातून ती जातीव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कसोशीनं प्रयत्न आजही केले जातात. आणि म्हणून ते विचार जे बाबासाहेबांनी त्या काळात मांडलेले ते आजसुद्धा लागू आहेत. ते आजसुद्धा करतात ती लोक. केवळ त्याच्यामध्ये सतीप्रथा बंद झालेली आहे, बालविवाह पद्धती बंद झालेली आहे, पण अस्पृश्यता पाळण्याच्या ज्या दुसऱ्या पद्धती आहेत त्या दुसऱ्या पद्धती अवलंबिल्या जातात. म्हणजे आज आपण सुशिक्षित झालेलो आहोत. आज सुशिक्षित झाल्यानंतर आपण शिक्षण वगैरे घेतलेलं आहे, त्यांच्यासारखंच आपण जीवन जगतो, पण तरीसुद्धा अप्रत्यक्षरित्या आपल्याला म्हणजे डावलण्याचं काम, मग ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, ते नोकरीच्या क्षेत्रामध्ये असेल, ते राजकीय क्षेत्रामध्ये असेल, त्या निर्णय क्षेत्रामध्ये हे पद्धतशीररित्या तुम्हाला समजून येता कामा नये. अशा पद्धतीनं युक्त्या योजून कृत्या योजून ते पद्धत आजही म्हणजे चालू आहे. धर्मशास्त्र व सांस्कृतिक गोष्टीचे अनुकरण आजही ब्राह्मणेतर समाज मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे. त्यावेळेसही करत होता, आजही करत आहे. आणि म्हणून हे याच्यापासून त्याला बाहेर काढणं अगत्याचं आहे. आपण आज निघालो मोठ्या प्रमाणामध्ये, पण आपले ज्या अस्पृश्यातल्या इतर जाती आहे तेही आज अडकलेले आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिकच्या बाबतीमध्ये. तर ते सुद्धा आजही जे विचार बाबासाहेबांनी मांडलेले आहेत ते आजही लागू आहेत. तर त्याची जी उपचार पद्धती जी बाबासाहेबांनी सांगितली, ती उपचार पद्धती जोपर्यंत ब्राह्मणेतर समाज अवलंबणार नाही तोपर्यंत जाती व्यवस्था खऱ्या अर्थानं नष्ट होणार नाही. पण ती जाती व्यवस्था आपण तर पाहतो आता जास्त दृढ होत आहे. त्याला दृढ करण्याचं कसोशीनं प्रयत्न ब्राह्मण समाज आणि उच्चवर्णीय समाज करत आहे. आज आपण पाहतो अन्याय अत्याचाराची मालिकासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कशाच्या दृष्टिकोनातून आहे ते, कारण तुम्ही मागासलेले आहात, तुम्ही अस्पृश्य आहात, म्हणून तेवढ्या कारणास्तव आज तुमच्यावर अन्याय अत्याचार आजसुद्धा होतात. त्या काळातले अनेक उदाहरणं बाबासाहेबांनी दिलेले आहेत. किती अन्याय अत्याचार आज होत आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेसही होत होते, आजही होत आहेत. तर ही जी म्हणजे आजही ते बाबासाहेबांनी संशोधनात्मक दृष्टिकोनातून मांडलेले जे विचार आहे ते विचार आजही या 21व्या शतकामध्येही तितकेच आहेत. ही वर्गीय पद्धत एक प्रकारे समूहाची वर्गीय पद्धत जातीच्या माध्यमातून निर्माण केलेली होती. कारण बाबासाहेब म्हणाले कास्ट इज एन एनक्लोज्ड क्लास, म्हणजे तो एक वर्ग आहे, बंदिस्त वर्ग आहे. आजही तो वर्ग आपल्यापुरताच मर्यादित आहे. तो दुसऱ्या वर्गाच्या बद्दल कधी विचार करत नाही. माळ्याला जर सांगितलं तर माळी म्हणेल मला काय देणं घेणं, तो आपल्या माळी समाजाबद्दलच विचार करेल. मराठा बांधव मराठाबद्दल, म्हणजे बाकीचे जे दुसरे आहेत साळी माळी कोळी धनगर ते आपापल्या, म्हणजे आज शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात ते आपल्याच वर्गातल्या लोकांना जास्त महत्त्व देत आहेत. हे आपण आजही पाहतो आणि त्या काळातही तेच होते. म्हणजे ही वर्गीय त्यांच्यातली जी भावना आहे ती रूढ होत आहे आजही सुद्धा. तर त्याला आपल्याला जर काढायचं असेल, ती वर्गीय भावना जर नष्ट करायची असेल, हे शास्त्र किंवा सांस्कृतिक किंवा धार्मिक बंधनं जी लादलेली आहेत त्याला आपल्याला नाकारणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यातून आपल्याला या बहुजन समाजाला काढणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेब त्या ॲनिलेशन कास्टमध्ये सांगत असताना, तो विषय माझा नाही आहे, त्या विषयावर जर का कधी हे केलं तर सखोल म्हणजे अध्ययन म्हणजे ते उपाय, व्यवस्था कशी आहे ते सांगितलं आणि त्याच्यावरचे उपाय
बाबासाहेबांनी त्या ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये केलेलं आहे. तर शास्त्राला यू हॅव टू डिके अँड डिनाय द शास्त्राज ऑन विच द कास्ट इज डिपेंड, अशा प्रकारची ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये मांडणी बाबासाहेबांनी केलेली आहे. म्हणजे एक तर ब्राह्मण समाज त्याला कारणीभूत आहे, हे कास्ट इन इंडियामध्ये बाबासाहेबांनी मांडलेलंच आहे, ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये पण तेच मांडलेलं आहे. हा ब्राह्मण वर्ग हाच त्याला कारणीभूत आहे. आणि म्हणून एके ठिकाणी बाबासाहेब सांगत असताना हा जो संघर्ष आहे, भारतातला संघर्ष कसा आहे की ब्राह्मणवाद आणि वैज्ञानिकवाद म्हणजे बौद्धवाद, त्याला बुद्धिझम म्हटलेलं आहे, ब्राह्मणिझम अँड बुद्धिझम, इट इज म्हणजे दोघांमधला संघर्ष आहे असं बाबासाहेबांनी ट्रिम्फ ऑफ ब्राह्मणिझममध्ये मांडणी केलेली आहे. म्हणजे याला अनुसरूनच बाबासाहेबांनी ती मांडणी केलेली आहे. तर अशा प्रकारची आजसुद्धा या देशामध्ये परिस्थिती आहे. आज जातीची विश्वासार्हता, प्रत्येक जातीची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि ते जातीबद्दल, आपल्या समूहाबद्दल जास्त अटॅचमेंट आहे त्यांना. आणि ती अटॅचमेंट इतकी आहे की त्यामुळे ते इतर जातीतल्या लोकांना कमी उल्लेखणं किंवा त्यांना कमी हे करणं किंवा आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे असं अशा प्रकारचं दर्शवणं, आज ही ती मानसिकता लोकांची बदललेली नाही आहे. तर ही मानसिकता बदलण्यासाठी त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांची विचार बदलणं अत्यंत आवश्यक आहे. हे बाबासाहेबांनी शास्त्राला नाकारणं, विचारमंथन करणं, वैचारिक बदल त्यांच्यात घडणं. आणि आंतरजाती, आता आंतरजाती कोणाकोणाला लोकांना असं वाटतं की आंतरजातीय विवाह म्हणजे आंतरवर्णीय विवाह नाही. 4 वर्ण आहेत बघा, बाबासाहेबांनी कास्ट इन इंडियामध्ये पण ते 4 वर्णाचं उल्लेख केलेला आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. त्या वर्णातील दुसऱ्या वर्णामध्ये विवाह केला जात नाही, आजही नाही. आज काही थोड्याफार फरकाने म्हणजे विवाह पद्धती म्हणजे सजातीच्या ऐवजी विवाह पद्धती म्हणजे आज त्याला मान्यता दिलेली आहे कायद्याने, म्हणून आज केलं जातं आहे. पण त्या काळामध्ये फार दंडक होते, जाचक निर्बंध होते, त्याच्यावर करताच कामा नये अशा प्रकारचे निर्बंध. आणि त्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे, जर अशा प्रकारचं कोणी काय केलं तर त्यातला कशा प्रकारचा दंड करायचा. आणि तोच दंड त्याच पद्धतीनं आज वेगळ्या पद्धतीनं दंड केला जातो. आणि तो वेगळ्या पद्धतीनं त्यांना मारहाण करणं, त्यांचा जीव घेणं, त्यांना जाती बहिष्कृत करणं, मग त्यांना ते उपजीविकेच्या साधनापासून त्यांना अलिप्त ठेवणं, ते त्यांना मिळू देता कामा नये. आजही मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासारख्या म्हणजे जे सुशिक्षित प्रदेश आपण समजतो, पुरोगामी प्रदेश आपण म्हणतो, तिथे या घटना घडतात. मग त्या बाहेरच्या राज्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रोज एक घटना म्हणजे आज तुम्ही पाहत असाल तर म्हणजे त्या काळातील की मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जातीबाह्य इतरावर म्हणजे इतर स्त्रीवर म्हणजे बलात्कार करणे ब्राह्मणांनी जर केलं किंवा इतरांनी केलं तर ते त्याचा दंड काहीच नव्हता. पण एखाद्या अस्पृश्याने किंवा एखाद्या शूद्रनी जर दुसऱ्या उच्चवर्णीय स्त्रीशी संबंध ठेवला तर त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षा केली जायची. आजही तशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षा होती आहे. कमी प्रमाणामध्ये आंतरजातीय विवाह होतात. आता आंतरवर्ण आणि आंतरजातीय विवाह ह्या 2 गोष्टी आहेत. आपली लोक म्हणत असतात की बाबा आंतरजातीय विवाह म्हणजे ब्राह्मणाची मुलगी केली की आंतरजातीय विवाह. तर माझ्या मते हे आंतरजातीय विवाह याला नाही म्हणता येणार. तो एक वर्ण आहे, ब्राह्मण वर्ण आहे, क्षत्रिय वर्ण आहे, वैश्य वर्ण आहे, शूद्र वर्ण आहे. आंतरजातीय विवाह म्हणजे हा बंदिस्त वर्ग जो आहे तो ब्राह्मणेतर हा शब्द वापरलेला आहे बाबासाहेबांनी. म्हणजे त्या कास्ट इन इंडियामध्ये ब्राह्मणेतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे आंतरजातीय विवाह झाला. तर त्यांचा एक वर्ग, ब्राह्मणेतर वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या जातीच्या बंधनातून, जोखडातून सुटू शकेल. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मग इतर वर्णीयांच्या विरुद्ध मग त्यांना ही जी व्यवस्था आहे ती बदलण्यासाठी ते भाग पाडतील. तर अशा प्रकारचे जे बाबासाहेबांनी जे याच्यामध्ये जे विचार मांडलेले आहेत ते आजही त्याला ही जाती व्यवस्थेचं संरक्षक म्हणून ब्राह्मण हा अग्रक्रमाने आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे. आणि त्याचं अनुकरण करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये शूद्र समाजातल्या स्पृश्य जाती करत आहेत. अस्पृश्य आणि स्पृश्य, शूद्र समाजामध्ये 2 वर्ग आहे, एक स्पृश्य आणि अस्पृश्य. स्पृश्य वर्ग म्हणजे ज्याच्याशी संबंध ठेवला जातो की तो स्पृश्य म्हणजे त्याचा विटाळ होत नाही किंवा काय होत नाही, त्याने स्पर्श केला तरी काय फरक नाही पडत, त्याला स्पृश्य जाती म्हणजे जे 18 पगड जाती आहेत. आणि अस्पृश्य म्हणजे ज्या खालच्या जाती आहेत की म्हणजे ज्या शेड्यूल कास्ट ज्याला आपण भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणजे त्यातमध्ये महाराष्ट्रातल्या ज्या निर्णय जाती आहेत, प्रामुख्याने महार, मांग, ढोर, चांभार वगैरे अशा ज्या जाती आहेत त्या स्पृश्य जाती आहेत. तर त्यांना परत त्या जातीच्या जोखडामध्ये बंदिस्त करण्याचं काम
मोठ्या प्रमाणामध्ये हे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या माध्यमातून आणि त्याचे संरक्षक म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे करत असतात. हे प्रामुख्यानं या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी विदित करून सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्या ज्या प्रथा आहेत, ह्या प्रथा आपल्याला जर मोडायच्या असतील तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे बंदिस्त वर्गाला नष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. एनक्लोज्ड क्लास, कास्ट इज एन एनक्लोज क्लास. हा प्रत्येक वर्ग आहे, म्हणजे माळी वर्ग आहे, मराठा वर्ग आहे, उदाहरणार्थ म्हणून मी सांगतो. म्हणजे त्या 18 पगड जातीचे एक एक बंदिस्त वर्ग आहेत, त्यांना नष्ट केले पाहिजे. एवढंच काय, स्पृश्यातल्या जातीचे वर्ग आहेत, परत महार, मांगढोर, चांभार, ते नष्ट केले पाहिजेत. आणि ते एकत्रित येऊन जेव्हा मोठ्या प्रमाणे हा बहुजन समाज होईल, किंवा त्याला ब्राह्मणेतर म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी, आपण त्याला आज बहुजन समाज म्हणतो. तर ब्राह्मणेतर समाज मोठ्या प्रमाणामध्ये जर निर्माण झाला तर हा ब्राह्मणेतर समाज ही जी शास्त्रीय संकल्पना आहे, हे धार्मिक त्याला लावलेलं लेबल आहे, सांस्कृतिक आहे, ते उद्ध्वस्त केल्यानंतर ही जातीव्यवस्था नष्ट होऊ. पण ही जातीव्यवस्था एवढं महाकाय आहे असं बाबासाहेब म्हणतात. एवढं सहजासहजी ती काही नष्ट होणार नाही असंही त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी मांडलेलं आहे. याला जर नष्ट करायचं असेल तर महत् प्रयासाने प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि ह्या तिन्ही म्हणजे चारी संशोधकाचे विचार जे बाबासाहेबांनी केवळ जाती कशाच्या आधारे म्हणजे जे व्यापार, उदीम किंवा त्यांचं जे हे आहे व्यवसाय आहे, त्या व्यवसायाच्या आधारे नाही निर्माण झालेले आहेत. अशा प्रकारचा जो खोटा प्रचार केला जातो तो खोटा प्रचार चुकीचा आहे, हे बाबासाहेबांनी त्या आपल्या संशोधनात्मक निबंधामध्ये स्पष्ट केलेलं आहे, खोडून काढलेलं आहे. आणि बाबासाहेब शेवटी म्हणतात, मी जी मांडलेली विचारधारा आहे, मी जे या संशोधनाअंती या सारांशापर्यंत आलेलं आहे, हे जर माझे विचार जर कोणाला खोडायचे असतील तर मी त्यांचं स्वागत करेन, त्यांनी ते विचार खोडून दाखवावेत. पण आज तागायत ते विचार खोडण्याचं काम या जगातील कुठल्याही व्यक्तीनं केलेले नाही. एवढं म्हणजे मूलभूत दृष्टिकोनातून संशोधन वयाच्या 25व्या वर्षी बाबासाहेबांनी करून तो अमूल्य ग्रंथरूपाने आज आपल्यासमोर आहे. तर त्याची प्रासंगिकता आजसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे जेवढी त्या कालावधीमध्ये 1916ला होती. उलट तर मी तर असं म्हणेन तर त्याच्यापेक्षा जास्त त्याची प्रासंगिकता आज आहे. ते समजून घेणं आज महत्त्वाचं आहे, अगत्याचं आहे. ते समजल्याशिवाय जाती व्यवस्थे त्याचं स्वरूप समजल्याशिवाय या जातीचं ती जाती व्यवस्था नष्ट करण्याचे जे उपाय बाबासाहेबांनी सांगितलेले आहेत, जातीप्रथेचा उच्छेद याच्यामध्ये, ते उपायसुद्धा आपण जोपर्यंत म्हणजे अवलंबणार नाही तोपर्यंत या भारतातील जाती व्यवस्था नष्ट होऊ शकणार नाही. अशा प्रकारची मांडणी आज जगामध्ये हा जगन्मान्य त्या काळातल्या ब्लेक नावाच्या व्यक्तीनं म्हणजे एकाच मोठ्या अधिकारवाणीनं त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्या वाचनामध्ये किंवा एवढे संशोधनात्मक ग्रंथ आहे त्या संशोधनात्मक शोधनिबंधामध्ये अशा प्रकारचा अप्रतिम असा शोधनिबंध हा गणला गेलेला आहे आणि अशा प्रकारचं त्यांनी वाखाणणी केलेली आहे. तर अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाची आजही उपयोगिता आहे. कारण काही लोक म्हणतात की आता ते त्या काळात होतं या काळात नाही, असं मुळीच नाही आहे. तर त्यामुळं ती उपयोगिता समजून घेऊन त्या पद्धतीनं आपण तसा विचार करून तशा प्रकारची कृती जर आपल्या जीवनामध्ये आपण अवलंबली तर मला वाटतं ही प्रथेचं जे हे राक्षस आहे त्या राक्षसाला आपण नष्ट केल्याशिवाय, कारण हिंदू धर्म हा एक असा जातीप्रथेचा राक्षस आहे, तो कुठेही जाईल म्हणजे जगाच्या पाठीवर तो जात आपल्यासोबतच घेऊन जातो. ही विल कॅरी द कास्ट विथ हिम अशा प्रकारचे बाबासाहेब म्हणतात. तर अशा प्रकारची ही हिंदू मानसिकता आहे. ती हिंदू मानसिकता बदलण्याचं काम आपण मला वाटतं जे बाबासाहेबांनी जे उपाय सांगितलेत ते उपायही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते उपाय आपण अवलंबलं तर मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये या ग्रंथाची उपयोगिता आपल्याला सिद्ध होईल. ते समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. आजही मी म्हणतो तो अमूल्य असा ग्रंथ आहे. ते बाबासाहेबांचे विचार किंवा ते संशोधन केलेले त्यांचे विचार आजही जगामध्ये कोणी खोडून काढलेली नाही. ती वास्तविकता आहे, भारतातली ती वास्तविकता आहे. त्या 3 संशोधकांना भारतातली वास्तविकता माहीत नव्हती. त्यांनी इथल्या लोकांच्या संशोधनाच्या आधारे त्यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी ते म्हणाले की सेनाट जे सांगतोय ते त्याला काय इथली व्यवस्था माहीत नाही आहे. आणि उदाहरणं बाबासाहेब सांगतात की अमेरिकेतला व्यक्ती किंवा निग्रोचा व्यक्ती आणि भारतातला हिंदू व्यक्ती हे जरी यांचं म्हणजे कलरच्या दृष्टिकोनातून जातीभेद पाळतात असं जर म्हटलं तर ते योग्य नाही आहे. तसं होत नाही आहे भारतामध्ये. म्हणजे केवळ वर्णामुळे जातीव्यवस्था आहे किंवा केवळ स्पर्शामुळे जातीव्यवस्था आहे, केवळ विटाळामुळे जातीव्यवस्था आहे असं नाही. मुद्दाम म्हणून जातीव्यवस्था ही निर्माण करण्यात आली, तिला दृढ करण्याचं काम करण्यात आलं. आणि का तर भेमिसळ होता कामा नये. म्हणजे आपल्या
रक्त जो गट आहे ते रक्तसंकर होता कामा नये ही भूमिका ब्राह्मणांनी मांडलेली आहे आणि ब्राह्मणांनी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये हे स्थिरस्थावर करण्याचं काम केलेलं आहे. त्याला कारणीभूत ब्राह्मण आहे अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी याच्यात मांडलेली आहे आणि म्हणून आपण समजून घेणं अगत्याचं आहे. याला कारणीभूत कोण आहे? आपण आता हल्ली बरेच लोक म्हणतात काय नाही हो, ब्राह्मणवाद आणि ब्राह्मण गीता सिद्ध होईल, कारण आजही त्या पद्धतीने घटना घडत आहेत. तर आपण सर्वजण या निमित्तानं मी फार थोडक्यात आणि बऱ्याचशा गोष्टी काही राहून गेल्या असतील त्यातल्या, पण थोडक्यामध्ये वेळेच्या अभावी 1 तासामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा आपल्या समोर प्रयत्न केलेला आहे. याच्यातल्या काही गोष्टी राहिल्या असतील सांगण्याचं तर ती माझी स्वतःची एक हे असेल, कमतरता असेल, कारण बाबासाहेबांनी तर फार व्यवस्थित दृष्टिकोनातून ती मांडणी केलेली आहे, सखोल अभ्यास आणि ती मांडणी केलेली आहे. राहिलं असेल तर ती माझी कमतरता असेल, ती बाबासाहेबांची नाही आहे, कारण जगामध्ये अशा प्रकारचं संशोधन अजूनही कोणी केलेलं नाही. आणि म्हणूनच मी म्हणतो जगातील एक जगन्मान्य विद्वान अशा प्रकारचं आपल्या या बहुजन समाजाला लाभलेलं बाबासाहेबांचं एक नेतृत्व आहे. त्या बाबासाहेबांच्या विचाराला आपण सर्व लोकांनी जर अनुकरण केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या भारतामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि त्याची योग्यता, त्याची प्रासंगिकता, त्याची उपयोगिता मी थोडक्यात कथन करण्याचा आपल्यासमोर प्रयत्न केलेला. आपण सगळेजण जाणकार आहात, आपण सगळेजण बघता, टी व्हीवर बघता, पेपरमध्ये तुम्ही वाचता कशा प्रकारची आज ही जातीच्या दृष्टिकोनातून अन्याय अत्याचार होतात आणि ते कुठल्या मानसिकतेतून होतात. हे मी 1-2 उदाहरणं तुमच्यासमोर मी दिलेलं आहे. एक उत्तर प्रदेशमधलं आणि पुण्यातलंच उदाहरण दिलं. असे अनेक उदाहरणं आहेत. पाण्याच्या साठीसुद्धा आपल्याला बहिष्कृत आजही केलं जातं, त्याही वेळेस केलं होतं. तर आपण हे सर्व समजून घेतलात, ऐकून घेतलात. आपण सर्वांचं पुनश्च मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम.